हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. दुपारी 4 वाजून 35 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, ज्येष्ठा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 54 मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्यतिपात योग आहे. दुपारी 4 वाजून 16 मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतिल करण आहे. दुपारी 4 वाजून 35 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 5 वाजून 49 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. हा ग्रह देखील आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीमध्ये पाहून सांगू शकते मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुरात्मे प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष भौम वासरे ज्येष्ठा नक्षत्रे व्यतिपात योगे तैतील करणे पंचमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मोह पात दुरित क्षयदेवरा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मल्याच्या तामणात सोडून द्या. या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो दुपारी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत मित्रांनो. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपले कोणी नातेमध्ये परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 4 वाजून 35 मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे. हा दग्ध योग जनन शांती संबंधी आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागेल आणि पंचांग बदलायचे आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो.
पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करण्यासाठी ही जनशांती सांगितलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, चंद्रला देवी उत्सव जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील नसून कर्नाटक राज्यातील आहे. कारण मूळ स्थान चंद्रला देवीचे त्या ठिकाणी गुलबर्गाच्या जवळपास आहे मित्रांनो. तेव्हा आपल्याला सेवा जर करायची असेल तर आपण आपल्या कुलदेवीमध्ये चंद्रला देवीला पाहून त्यांची षोडोपचार पूजा आपण करू शकता मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 4:35 हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंत आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या वेळेमध्ये 1.5 तासाच्या केवळ रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.